हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. आज मी करणार आहे ब्लॉग मराठीमध्ये, कारण की मी आत्तापर्यंत हिंदीमध्ये ब्लॉग्स करत होती. व्हॉइस ओव्हर ब्लॉग्स होते. यू कॅन चेक माय चॅनल. आणि आज मी विचार केला, मला खूप दिवसापासून विचार होता माझ्या डोक्यात की आत्ता मराठीमध्ये ब्लॉग करेन, आत्ता करेन, बट ते होत नव्हतं. आणि फायनली मी आज डिसाईड केलं की मी आज मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहे. कारण मी महाराष्ट्रीयन आहे and my husband is Bihari, so yeah, my channel will be like Hindi and Marathi vlogs mix. So मला नक्की सांगा की तुम्हाला कोणते व्लॉग्स जास्त आवडतात, म्हणजे मराठीमध्ये की हिंदीमध्ये. तर आज मी बनवणार आहे सत्तूचा पराठा. तर मी सत्तूचा पराठा बनवण्यासाठी ऑलरेडी तयारी चालू केलेली आहे. मी तुम्हाला फायनल इन्ग्रेडियंट्स दाखवेन जे मी ऑलरेडी करून ठेवले. बट बिईंग अ महाराष्ट्रीयन अँड सत्तू का पराठा ह्याच्याशी माझा काही संबंध नव्हता. हा, मी ऐकून होती, सॉरी फॉर दी व्हॉइस, कारण की मी आलं लसूण चेचते पराठ्यामध्ये टाकण्यासाठी. बट हां, तर मी म्हणत होती की मी कधीच, माझा काहीच संबंध नव्हता. आय एम द पुरणपोळी, मोदक अँड ऑल गर्ल. बट लग्न झाल्यापासून सत्तू पराठा इज ऑल्सो माय फेवरेट नाव. कारण की बिहार साईडला सत्तू का पराठा इज मस्ट इन एव्हरी हाऊस. लाईक मेनी पीपल ईट ॲज ब्रेकफास्ट देअर. अँड या, तर मला पण सवय लागली आहे खायची. सो मी ऑलरेडी बनवलेलं आहे सगळं. एक सत्तूचं फिलिंग असतं असं. मी ऑलमोस्ट सगळं टाकलंय. मी तुम्हाला सांगेन मी ह्याच्यात काय काय टाकलंय. मी टाकलंय ह्याच्यात सत्तू, जे चण्याचं पीठ असतं, कांदा टाकलाय, त्याच्यानंतर कोरिएंडर टाकलंय, आणि काळे तीळ असतात, आणि अजवैन, हे सगळं टाकून आलं लसूण पेस्ट, मीठ आणि कोरिएंडर, जे आपलं ग्रीन कोरिएंडर असतं ते सगळं टाकून मी याला आता प्रॉपर मिक्स करणार आहे. मिक्स करून झाल्यावर याला मी फिलिंगला प्रॉपर साईडला ठेवेन, सो दॅट जे काही याची टेस्ट असेल छान ती उतरेल पिठात, आणि जेव्हा मी पराठा बनवेन तर त्याचं टेस्ट खूप छान येईल. आणि मी ह्याच्यात मीठ टाकायचं विसरली होती, तर मी मीठ टाकेन आणि ह्याला अजून छान टेस्टी बनवेन. आणि हां, मी ह्याच्यात लिंबू पण टाकलं होतं. काही काही लोक जो लोणच्याचा मसाला असतो ते पण टाकतात, पण ते तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो जे काही अवेलेबल आहे त्याच्यात मी बनवते, आणि खूप टेस्टी बनतो, लाईक खूप. अँड इट्स व्हेरी हेल्दी फॉर युअर बॉडी. सो यू शुड ऑल्सो ट्राय. दोज हू आर नॉर्थ इंडियन्स बट ऑब्वियस खातात, बट जे नाही खात त्यांनी पण ट्राय केलं पाहिजे. इट्स व्हेरी व्हेरी हेल्दी. सो आता मी फिलिंग बनवते, मग मी पीठ मळेन. तर माझं सारण बनवून झालंय, तर आता मी पीठ मळायला घेतलंय, आणि पिठात मी टाकला आहे काळे तीळ, विच इन हिंदी इज कलौंजी, आणि थोडंसं मीठ, कारण की पिठाला पण थोडीशी चव असेल तर अजून टेस्टी लागेल पराठा. गाईज, इग्नोर माय बिहाइंड पसारा, जो डब्यांचा थर रचलेला आहे, आम्ही ऑफिसला घेऊन जातो. माझं किचन खूप लहान आहे म्हणून मी सगळे तिकडे शिफ्ट केले, नाही तर सगळं ओट्यावर होतं. आणि माझा ह्याच्या आधीचा जो अँगल आहे तो वर्टिकलमध्ये, काय माझा फर्स्ट कॉन्टेंट आहे हा लॉंग कॉन्टेंट. सो मला शॉर्ट शूट करायची सवय, आणि त्याच्यामुळे मी विसरली की मी अँगल वर्टिकल ठेवला आणि मला हॉरिझॉन्टल ठेवायचा होता. सो आता मी त्याला करेक्ट केलंय, आणि हॉरिझॉन्टल व्ह्यूमध्ये मी आता शूट करते. खूप पाणी सुटतंय मला, कारण की खूप दिवस झाले मी पराठा नव्हता खाल्ला. तर मी आले ऑफिसवरून आणि थोडंसं रेस्ट केलं. त्यानंतर विचार होता काय बनवू. तोपर्यंत माझा नवरा आला आणि तो म्हणाला सत्तूचा पराठा बनव. तर माझं एक काम इजी झालं. दोज हू आर मॅरिड अँड ऑलवेज थिंक की आज क्या बनाने का, व्हाट टू मेक टुडे. सो और ऐसा कोई आके बोले कि ये बनाओ, तो चीज़ें ज़्यादा इजी हो जाती है बनाने की. बस फिर बोल दिया और मैंने बनाने ले लिया. आता काय 8:30 वाजलेत, परत झोपायचा वेळ. कधी कधी असं वाटतं मी घरी येतेच कशाला, कारण की ऑफिसमध्ये आपण सर्वात जास्त वेळ घालवतो. ट्रेन ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे 2 तास जातात. ऑफिसवरून सुटतो आपण 9 तासानंतर, आणि त्याच्यानंतर मग घरी यायचं,
लाईक फॉर 5 to 6 आवर्स आणि मग झोपून परत उठायचं. समटाइम्स आई फील आई एम इन टू लूप. ऐसा लगता है ऑफिस पहुंचने के बाद कि अभी तो मैं आई थी यहाँ पे, अब वापस जा रही हूँ. मे बी ही फिलिंग सगळ्यांनाच असेल. आणखी माझ्या ऑफिसमध्ये पण आम्ही सर्व हेच डिस्कस करत राहतो, अरे तू अभी तो दिखी थी वापस आ भी गई असं. वर्किंग वुमेन्स लाईफ अँड अगेन मेन्स ऑल्सो फील दी सेम. तर मी बनवते आणि बनवतानाचा प्रोसेस तुम्हाला दाखवते मी. बघा किती टेस्टी दिसतो, सो दॅट तुम्हाला पण खायची इच्छा होईल. हे माझं मळून झालं पीठ, हे सत्तूचं फिलिंग आणि आणि सत्तूच्या फिलिंगवर जाम लाईट येते. ओके, हे सत्तूचं फिलिंग आणि आंबा जो मी पाण्यात ठेवलाय आणि मग थोड्या वेळाने मी खाणार आहे. किचन मध्ये ना लाईट कमी येते, तर तुम्हाला माझा जुगाड बघायचा आहे. ही आहे माझी चिमणी आणि त्याला आहे लाईट. मी ते चालू केले ज्याच्यामुळे आता लाईट येते फेसवर छान. सो व्हिडिओ के लिए क्या क्या करना पड़ता है. असं आता पराठ्यासाठी पीठ मळून झालंय. मी त्याला 20 मिनिट्ससाठी सॉफ्ट होण्यासाठी ठेवेन, सो दॅट माझे पराठे फाटणार नाहीत अजिबात आणि फिलिंग छान पराठ्यामध्ये पसरेल. तोपर्यंत मी माझे बाकी कामं करणार आहेत, जसं माझं ऑफिसचे कपडे काढून ठेवीन आणि सुकलेले कपडे वगैरे सगळे घडी करून ठेवेन. ते सगळी मी कामं करेन, सो दॅट माझा टाईम युटिलाइज होईल आणि मी लवकर झोपू शकते. सो लेट्स सी, मी दाखवते मी कोणते कपडे घालणार आहे उद्यासाठी. सो आयडियली असं असतं ना की मी मंडे ट्यूजडे, मंडेला तर माझा वर्क फ्रॉम होम असतो आणि ट्यूजडे वेनसडे मी घालते फॉर्मल्स. बट मी स्पेसिफिकली थर्सडे ठेवला आहे माझ्या इंडियन वेअरसाठी, कारण की माझ्याकडे इंडियन वेअर्स एवढे आहेत आणि आपली ट्रेनची गर्दी एवढी असते, मला खूप वैताग येतो घालायला. बट आय वेअर कुर्ता अँड पजामा. सो मी स्पेसिफिकली थर्सडे ठेवते माझ्या इंडियन वेअर्ससाठी, सो दॅट माझे इंडियन वेअर्स पण घातले जातील. आणि त्यासाठी मी उद्या घालणार आहे ड्रेस, विच मीन्स कुर्ता अँड पैजामा अगेन अँड नॉट ओढणी. मी उद्या हा कुर्ता आणि पैजामा घालणार आहे. मला त्याला इस्त्री करायची आहे. मी बाहेर इस्त्रीला नाही देत, कारण की हे इस्त्रीचं स्टँड पण आहे आणि इस्त्री पण आहे, तर माझ्याकडे जुगाड पूर्ण आहे. मग हे असल्यावर मी बाहेर का देऊ, म्हणूनच मी माझे कपडे बाहेर इस्त्रीला नाही देत. हां, माझा हस्बंड देतो, कारण की त्याचे खूप कपडे असतात आणि करता करता पाय तुटून जातात, एवढे कपडे असतात. म्हणून मी त्याला सांगते, बाबा तुझे कपडे बाहेर दे. बट मी माझे कपडे इस्त्री होऊन जातं फटाफट, म्हणून मग मी करते, घरीच करते. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, मी का या अँगलला बघते जेव्हा माझा कॅमेरा या साईडला आहे. आय नो माझं नवीन फर्स्ट व्लॉग आहे, सो अगेन मला त्याच्यासाठी थोडंसं एक्सक्यूज करा, कारण की मी सारखी इकडे बघते. मी आता स्वतःचा व्हिडिओ बघत होते, तर मला असं वाटलं की मी दुसरीकडे का बघते जेव्हा माझा कॅमेरा या साईडला आहे. बट दॅट्स ओके. सर मी बरेचसे आता कामं केली आहेत आणि ऑलमोस्ट आपले 20 मिनिट्स पण झालेत. तर आपण जाऊ पराठा बनवायला. लेट्स सी कसा बनतो. आता मी या पिठाला, माझे 20 मिनिटं झाल्यावर मी या पिठाला थोडंसं छान मळून घेते, जेणेकरून मस्त ते सॉफ्ट सॉफ्ट पराठे होतील माझे. आता या एवढ्या साईजचे मी गोळे मळून घेईन पराठ्यासाठी. म्हणजे एकदम छोटा पण नाही झाला पाहिजे आणि एकदम लहान पण नाही झाला पाहिजे, कारण की माझ्या तव्याची साईज एवढी आहे. तर मी ऑलमोस्ट जेव्हा एवढा गोळा बनवते ना, तेव्हा माझा पराठा ऑलमोस्ट एवढा तर फील होतोच. तर परतायला थोडीशी जागा असावी, म्हणून दिस इज परफेक्ट साईज. तर मी अशी छोटीशी अशी चपाती बनवून घेतली आहे जाड, आणि त्याच्यात मी फिलिंग फिल करणार आहे असं. आता मी याला असं नाईस क्लोज करेन. आय नो अँगल थोडासा टफ आहे, बट आणि हे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकेन आणि याला छान असं दाबून सगळीकडे मी त्याला पसरवेन. तशी तर मी खूप आळशी आहे, मला जेवण सगळं बनवता येतं, बट करायला वैताग येतो. आणि करायला वैताग ह्याच्यासाठी येतो कारण की सगळ्या बायका ॲग्री करतील माझ्यासोबत की
जे जेवण बनवल्यावरचा जो पसारा असतो तो पसारा साफ करणं इज डिफिकल्ट अँड नॉट मेकिंग फूड. इफ यू एग्री कमेंट डाऊन की तुम्ही पण या पॉइंटवर एग्री करता माझ्या. लुक ॲट माय पराठा. तर घी लावून त्याला भाजून घेतलंय. तर याला मस्त ह्याच्यावर ताव मारू. गाईज मी असेच सगळे बाकीचे पण पराठे बनवून घेते. पण तुम्हाला जर हा माझा फर्स्ट व्लॉग आवडला असेल तर नक्की मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. अँड येस कॉमेंट डाऊन करा जर मला काही असं तुम्हाला वाटतं की मी अजून काही ॲड करू शकते, तुम्हाला आवडेल माझे ब्लॉग्समध्ये ते गोष्ट बघायला, तर डू शेअर कॉमेंट डाऊन. अँड येस टिल देन ओके बाय.